कशा आहे सगळे? मग खूप उशीर झाला आज व्हिडिओ बनवायला. कंटाळा पण आलाय व्हिडिओ बनवायचा, पण काल व्हिडिओ नाही बनवले ना, म्हणलं चला आज बनवते. म्हणलं काल व्हिडिओ बनवायला भेटले नाही, आज पण टाईम नाही भेटला, म्हणून म्हणलं आता बनवते. तर का आज व्हिडिओ बनवते आणि का बनवायचा? उद्या पण टाईम नाही भेटणार जास्त मला, उद्या जास्त काम आहे जरासं. तर तुम्हाला सांगू, काही लोक म्हणतात ना, लय खरं वागून पण हे नाही, खोटं बोलायला लागतं कधी ना कधी. कधी कधी असं मनाला वाटतं ते लोक बोलतात ते बरोबर बोलतात. खरं वागून, चांगलं वागून, सगळ्याची मनं जिंकून तरी पण एकेकाला यश भेटत नाही त्याच्यामध्ये. पण जाऊ दे, वाटतं पुढं चालत राहायचं, माघारी फिरून नाही बघायचं. माझा स्वभावच असा आहे. मी प्रत्येकाला आपलं मानते, माझं मानते. पण लोक कसे आहेत ना, त्यांच्या फायद्यापुरतं, त्यांच्या कामापुरतं गोड बोलणार. मग ते माझं कोण आणि तुमचं कोण आणि त्यांच्यासाठी आपण काय केलेलं विसरून जाणार. असे घातिक पण लोक आहेत. आणि मी आपली येडी काय करते, त्यांच्यावर विश्वास ठेवून चालते. मग ते घरातले असो नाही तर बाहेरचे असो. जाऊ दे, पण परत असं वाटतं मधून ह्यांची साथ सोडायला बरं नाही वाटत. तसा स्वभावच नाही माझा. लढत राहायचं आणि करीत राहायचं. मला काही नाही फरक पडत तुम्ही मला सोडून गेले, तुम्ही मला नाही विचारलं. संसार आहे हा, पुढं चालत राहायचं. जिंदगी आहे ही अशीच असते म्हणून चालायचं. प्रत्येकावर विश्वास ठेवते आणि विश्वासाने सगळ्याला बोलते, आपलं मानते. पण तसं नाही हो, लय कोणावर विश्वास ठेवून पण आपलं मानून पण मनातल्या गोष्टी शेअर करून पण काय फायद्याचं नाही. आपलं घर, संसार, मुलं हेच करणं गरजेचं आहे. आपण आपलं मानून पण तिथून आपल्याला दुःखच भेटत असेल, तसं माणूस ओळखायचं सोडून द्यायचं की हे आपलं कामापुरता वापर करून घेतात आणि आपण काय त्यांच्या संग आपलं म्हणून चालतं आणि आपलं म्हणून समजतं. पण आताचं कसं आहे, खरंच कोण कोणाचं नाही हो. आता कोण नाही कुणाचं, कुणाची कुणाला जाणीव नाही. आता पैसा येतेच सगळं काय. आता जाणीव नाही कोणाला, ना मुलं, ना आई वडील, ना कोण नाही कुणाचं. ज्याला त्याला आपापला संसार पडला. कधी कधी लय वाईट वाटतं ह्या गोष्टीचं. असं वाटतं सगळं कुणी असताना 4 दिवस गेले असते आणि त्यांच्यापाशी जाऊन सगळ्या मनातल्या गोष्टी सांगितल्या असतात. असं एक दिवशी वाईट वाटतं मला. तरी माझी पोरं विचारतात, माझा रोशन आज विचारित होता, मम्मी काय गं, आता ते कोण लोक, काय केलं त्यांनी, काय बोलले मला हे नाही सांगत होतं मला. पण माझा मुलगा बोलत होता, मम्मी तू कशाला विश्वास ठेवते सगळ्यावर, कशाला तू आपलं मानते, ते तुला आपलं मानत नाही, तू कशाला आपलं मानते. एवढंसं पोरगं मला सांगत होतं. तरी पण मी आपली येडी जाऊ दे म्हणते. पण तुम्हाला किती जवळ केलं, मी किती आपलं मानलं, माझं म्हणून मानलं. पण शिवाय तुम्ही काय केली, माझ्या नावाची बदनामी करून विषय संपवला तुम्ही. पण मला नाही काय फरक पडत. मी सत्य आणि सत्यानेच वागणार, खरंच चालणार आणि सरळ रस्त्यानेच चालणार. माझा स्वभावच असा आहे पहिल्यापासून. आपल्या हाताहून कोणती गोष्ट ना वाईट नाही घडू द्यायची. समोरच्याकडून वाईट घडली त्याला 4 शब्द समजून सांगायचे, पण आपल्याकडून नाही कधी वाईट घडू द्यायचं कधीच. पण देव पण कसा असतो ना, खऱ्याची बाजू नाही घेत कधी. खऱ्याचा न्याय लागतो की नाही लागतो मला नाही माहिती, पण म्हणतात लागतो. उशिरा लागतो पण खऱ्याचा न्याय लागतो. त्याची वाट बघत बसायचं. वाईट वाटतं, मनाला लय गोष्टी लागतात ह्या काय की मी तुम्हाला एवढं माझं की माझ्या घरातलं. जाऊ ते काय बोलायचं आणि काय म्हणायचं, नको जास्त बोलल्यावर काय होतं, वातावरण वाढलं जातं. म्हणून मी ना तुमचे नाव घेऊन मी असं मला नाही बोलायला आवडत, मी शॉर्टकटमध्येच बोलते. पण खरं तुम्हाला सांगते
लय कोणावर विश्वास टाकून पण काय फायद्याचं नाही. त्याच्यासाठी ना आपलं घर, आपले मुलं, नवरा हे आणि काम, ह्या 2 गोष्टीच गरजेच्या आहेत जास्त, असं मला वाटतं. कोण कोणाच्या फायद्याला पडतं काय नाही, नातं गोतं कोण कोणाचं नाही. एकतर परखं नातं कामाला येतं, पण हे आपले आहेत ना, सोडून जातात. त्यांची वेळ भागली ना, विषय संपून टाकतात ते. त्यांना काही फरक पडत नाही आणि त्यांना जाणीव पण राहत नाही. आपण चांगल्या केलेल्या कामाची जाणीव राहत नाही त्यांना. वाईट आपण त्यांच्यासाठी किती चांगलं केलं ना, हे जाणीव राहणार नाही ना. आपल्या तोंडातून एखादा वाईट शब्द बोलला ना, त्याची जाणीव पक्की राहणार त्यांना, लगेच बोलून दाखवणार. पण चांगलं काम केलेलं आपण त्यांच्यासाठी ते नाही बोलणार ते लोक. असं काम आहे त्यांचं. पण जाऊ दे, मी पण काही वेळी मनाला लावून बसते. जे आहे ते बरं आहे म्हणून पुढं चालत राहायचं. जिंदगी अशीच असते, चालत राहायचं पुढं. असं पण तुम्ही कुठं मला पहिलं माझं मानलं होतं. जाऊ दे, जे आहे ते बरं आहे.